नमस्कार, मी डॉक्टर पूनम पिसाळ. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण माहिती घेऊया थायरॉइडच्या आजारांबद्दल. थायरॉइडच्या आजारांबद्दल जागरूकता खूप वाढली आहे आणि ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण जर एखादीचं वजन वाढत असेल, जर तिची पाळी रेग्युलर नसेल, तर तिच्या मैत्रिणी तिला सल्ला देतात, की "तू थायरॉइडची टेस्ट कर." हे जेव्हा मी ऐकते, तेव्हा मला खूप कौतुक वाटतं. तर थायरॉइड ग्रंथी काय असते? तर आपल्या गळ्याच्या पुढच्या भागामध्ये एक फुलपाखराच्या आकाराची ही छोटीशी ग्रंथी असते आणि ही ग्रंथी जरी छोटी असली, तरी तिचं काम आपल्या पूर्ण शरीराचं बॅलन्स राखण्याचं असतं. म्हणजे जर थायरॉइडच्या आजारामध्ये थायरॉइडचं हार्मोन जे असतं, जे केमिकल असतं या ग्रंथीतून स्त्रवणारं, ते जर कमी पडलं तर आपल्या शरीरातल्या सर्व प्रक्रिया स्लो व्हायला लागतात, हळू व्हायला लागतात. तर दुसऱ्या साईडला जर ह्या केमिकलचं प्रमाण वाढलं, तर शरीरातल्या सर्व प्रक्रिया खूप फास्ट व्हायला लागतात आणि दोन्ही गोष्टींचे जे काही परिणाम असतात, त्यामुळे आपल्याला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझमचे लक्षणं दिसायला